नमस्कार रसिक प्रेक्षको, आपली नाती या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी दिवस-रात्र रक्ताचं पाणी करतो, पण कधी विचार केलाय का की ज्यांच्यासाठी आपण चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो तेच शेवटी आपल्यासोबत कसे वागतात? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेले जीवनाचे असे एक सत्य जाणून घेणार आहोत, जे ऐकून तुमचे डोळे उघडतील। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा। पहिलं, पापाची कमाई आणि सर्वनाश। महाराज म्हणतात की माणूस कुटुंबाच्या प्रेमापोटी इतका आंधळा होतो की तो कोणाचे तरी मन दुखावून किंवा कोणावर अन्याय करून धन कमवतो। पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी जर तुम्ही कोणाला रडवून पैसा आणला असेल तर तो पैसाच तुमचा सर्वनाश करायला पुरेसा आहे। त्यासाठी दुसऱ्या शत्रूची गरजच लागत नाही। म्हातारपणीची उपेक्षा। ज्या मुलांच्या सुखासाठी तुम्ही आयुष्य झिजवलं तेच मुलं म्हातारपणी तुम्हाला घराच्या कोपऱ्यात टाकून देतात। जसा शेतकरी कामातून गेल्यानंतर म्हाताऱ्या बैलाला विसरतो, तशीच अवस्था माणसाची आपल्या घरात होते, तरीही माणसाचा मोह सुटत नाही। हेच सर्वात मोठं दुर्दैव आहे। तिसरं, मृत्यूच्या वेळेची भीषणता। मृत्यू जवळ येतो तेव्हा यमदूतांना पाहून माणसाची घाबरगुंडी उडते। आयुष्यभर केवळ माझं माझं केल्यामुळे शेवटच्या क्षणी देवाचं नाव ओठावर येत नाही। महाराज सांगतात की जर शेवटच्या क्षणी एकदा जरी राधाकृष्ण किंवा देवाचं नाव घेतलं तर यमदूत दूर पळतात, पण हे भाग्य फक्त पुण्यवानांनाच मिळतं। गर्भपाताचे महापाप। आजच्या काळात होणारी भ्रूणहत्या किंवा गर्भपात हे सर्वात मोठे महापाप आहे। स्वतः आई असून मुलींची हत्या करणे ही बुद्धी भ्रष्ट झाल्याची निशाणी आहे। हे पाप कोणत्याही दानाने किंवा तीर्थयात्रेने धुतलं जात नाही। यासाठी केवळ खऱ्या मनाने पश्चाताप आणि ईश्वराचे शरण जाणे हाच मार्ग आहे। मित्रांनो, महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण जे पेरतो तेच उगवतं। जर आपण कोणाला दुःख दिलं असेल तर आपल्यालाही ते भोगावं लागणारच। म्हणूनच वेळीच सावध व्हा, नाती जपा आणि ईश्वराच्या नामाचा आधार घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका। अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।